तारीख 3 फेब्रुवारी वार मंगळवार, वेळ संध्याकाळी 5ची। यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात प्रोपेलिन गॅसचा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली। महामार्ग पोलिसांनी ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅमला सुरुवात झाली। टँकर तर उलटला आहे, काय त्याला, क्रेनने उचला आणि मोकळा करा रस्ता, अशी प्रतिक्रिया येत होत्या। पण अशा प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना विषयाचे गांभीर्य माहीत नव्हते, तेच सांगण्याचा हा खटाटो। सामान्य लोकांना रस्त्यावरून फिरणारे पेट्रोल टँकर माहीत आहेत, परंतु परवा जो उलटला तो प्रोपेलिन गॅस टँकर होता। पेट्रोलचा टँकर उलटला तर तो क्लिअर करणे तुलनेने सोपे असते, कारण पेट्रोल डोळ्यांना दिसते, पेट्रोल जास्त पसरत नाही आणि पेट्रोलचा वास देखील येतो। परंतु प्रोपेलिनमध्ये पूर्ण उलटे गणित असते। प्रोपेलिन गॅस दिसत नाही, तो बेमालूमपणे हवेत मिक्स होतो। मिक्स झालेला हा गॅस वाऱ्यासोबत सर्वदूर पसरतो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या गॅसला वास नसतो। थोडक्यात प्रोपेलिन गॅस लीक म्हणजे अदृश्य बॉम्ब असतो। स्वेटर घालून खुर्चीवर बसल्यावर आणि अचानक उठल्यावर छोटासा स्टॅटिक करंटचा शॉक आपण प्रत्येकानेच खाल्ला असेल। बस एवढा छोटासा स्टॅटिक चार्ज देखील प्रोपेलिन गॅसचा भडका उडवायला खूप झाला। त्यामुळे घटनास्थळी क्रेन उपलब्ध असताना देखील क्रेनने टँकर हटवला गेला नव्हता, कारण जरी घर्षण झाले असते तर होत्याचे नव्हते झाले असते। आता ऑथोराइज्डकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे नवीन गॅस टँकर आणणे, पडलेल्या गॅस टँकरची गळती बंद करणे आणि त्यात उरलेला गॅस ट्रान्सफर करणे। आता जो रिकाम्या गॅस टँकर पाहिजे तो पण प्रोपेलिन गॅस नेऊ शकणारा, म्हणजे तसे मानंक असणारा पाहिजे होता। त्यानंतर ज्या कंपनीचे ते टँकर होते ते देखील एक्सपर्ट बोलवावे लागले। मधल्या काळात ट्रॅफिकची पर्यायी व्यवस्था करावी लागली, बघ्यांची गर्दी बाजूला करून सेफ झोन बनवावा लागला, फायर ब्रिगेडला स्टँड बायवर ठेवावे लागले, NDRFची टीम बोलवावी लागली। रात्र झाल्याने धोका आणखीन वाढला। बोगद्याच्या शेजारी टँकर असल्याने बोगदाच एक मोठा सिलेंडर बनला, कारण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला जरी एखादा स्पार्क झाला असता तरी गॅसने पेट घेतला असता आणि किमान 5 किलोमीटरचा परिसर धमाक्याने उडाला असता। एवढा भयंकर डिझास्टर टाळण्यासाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला आणि महत्प्रयासाने गॅस ट्रान्सफर केला। जरी सगळी कामे झाले असले तरी अजून एक धोका होता, तो म्हणजे एवढ्या वेळात हवेत मिक्स झालेला गॅस। त्यामुळे गॅसचे मीटर घेऊन हवेची गुणवत्ता सतत तपासावी लागली। समजा घाईघाई ट्रॅफिक मोकळे केले असते तर वातावरणात जाम झालेला गॅस पेटून पुन्हा स्फोट होण्याची शक्यता होती। त्यामुळे जेव्हा काही तासाने हवेची गुणवत्ता सुधारली तेव्हाच टँकर उचलण्यात आला आणि मग रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला गेला। ट्रॅफिक जाम मोठा झाला त्याची बातमी झाली, पण प्रशासनाने अथक परिश्रमातून खूप मोठी दुर्घटना टाळली, ही खरी मोठी बातमी आहे। ह्या भीम पराक्रमासाठी महामार्ग पोलीस, NDRFचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनीचे कर्मचारी, क्रेनवाले, फायर फायटर अशा अनेक निनावी कर्मचाऱ्यांचे, माणसांचे आभार मानावे तेवढे कमीच। पारस मुथा यांचा रिपोर्ट।